गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि याच मुहूर्तावरती सध्या तमाशा पंढरी असलेल्या नारायणगाव येथे तमाशा बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली पाहायला मिळते. कारण की संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी तमाशा पंढरीसाठी आपल्या गावातील जत्रा असेल, यात्रा असेल, उत्सव असेल, यासाठी लागणारे जे तमाशा आहेत ते तमाशे बुकिंग करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. कारण की गेल्या कित्येक दिवसापासून या ठिकाणी ज्या रावट्या आहेत तमाशांच्या त्या खरं तर या ठिकाणी लावलेल्या पाहायला मिळतं. कारण की नारायणगाव येथील जी तमाशा पंढरी आहे त्या पंढरीमध्ये खरं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली पाहायला मिळते. एकंदरीत आपल्या गावाची यात्रा आहे, या यात्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जोरदार व्हावा याच दृष्टिकोनातून या ठिकाणी जे तमाशा आहेत ते तमाशा खरं तर या ठिकाणी बुकिंग करण्यासाठी राज्यभरातून या ठिकाणी गावकरी या यात्रेसाठी तमाशा बुक करण्यासाठी इथं आलेलं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण पाहतो कशा प्रकारे सध्या जो तमाशा आहे त्या बुकिंगची लगबग सध्या या ठिकाणी सुरू आहे. कारण की ज्या पद्धतीने पाहतो की गावची यात्रा हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी सामील व्हावी. खरं तर आपल्यासोबत या ठिकाणी तमाशा कलावंत आहेत. मला सांगा कशा प्रकारे सध्या यावेळेस तमाशांची मागणी आहे? चालू वर्षी सन 2026ला दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगले तमाशाला दिवस आहे. कारण की आत्तापर्यंत जवळजवळ 400 ते 450 करार झालेले आहेत. 5 ते 7 कोटीची उलाढाल झालेली आहे आणि आज दिवसभरात जी काय होईल ती पुढं असेल. कार्यक्रमाला रिस्पॉन्स ग्रामस्थांचा तसा चांगला आहे. म्हणजे आपल्याकडे येणारा वर्ग सगळा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी वर्ग आज फार मोठ्या अडचणीत आहे. पण ते ग्रामदैवताची वर्षातून येणारी एकदा यात्रा ती साजरी करायची म्हणून महाराष्ट्राची लोककला म्हणून समृद्ध असणाऱ्या ह्या तमाशाला ते गावात नेतात. गावात नेऊन समाज प्रबोधनाचं आम्ही काम करतो. शेतकरी वर्गाला थकलेल्या भागलेल्यांना शेतकरी वर्गाला हसवण्याचं काम आजपर्यंत तमाशा कलावंतांनी केलेले आणि इथून पुढे आम्ही तेच करत राहणार. सध्या एक आपण पाहिलं की बाहेर युद्ध चालू आहे एखाद्या देशामध्ये, याचा काय फटका तमाशा कलावंत असतील किंवा तमाशा म्हणून गावकऱ्यांचा काय बसतो? नाही सर, आपल्याला तसं काय फटका बसलेला नाही. फक्त फटका असा बसला LPG जे गॅसचा प्रॉब्लेम आहे तो जाणवतो फक्त, नाही तर बाकी तर काही फटका बसलेला नाही. सुरळीत यात्रा पार चालू आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या. कारण राज्यभरातून या ठिकाणी गावकरी येत असतात, जत्रा यात्रा उत्सव खरं तर सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मात्र काय परिस्थिती आहे कोणत्या राज्यातली, म्हणजे कुठल्या जास्त बुकिंग मिळतं आणि कुठून मिळत नाही? नाही तसं कसं आहे सर, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी यात्रा असतात. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात असतात, पण पश्चिम महाराष्ट्रात असतात. फक्त पुणे जिल्ह्यात बारामती जर सोडलं तर बऱ्याच ठिकाणी यात्रा चालू आहेत. कारण की अजितदादाच्या निधनामुळं बारामती तालुक्याने असं केलं की सांस्कृतिक कार्यक्रम कुठलेही होणार नाही. म्हणजे तमाशा असेल, लावणी असेल, इतर कुठलेही कार्यक्रम ते करणार नाही. पण बाकीच्या ठिकाणून तमाशाला रिस्पॉन्स चांगला आहे. नक्कीच बारामतीमध्ये मात्र सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही आहे, कारण की अजितदादा यांचं निधन झाले. काही गावकरी आपल्यासोबत आहेत. तुम्ही कुठून आलात आणि काय नक्की परिस्थिती आहे तमाशामध्ये? आम्ही अहिल्यानगर तालुक्यातून संगमनेर तालुक्यातून पठार भागातून पोखरी बाळेश्वर या गावचे सर्व ग्रामस्थ आम्ही आमच्या ग्रामदेवतेची यात्राच्या निमित्ताने या ठिकाणी तमाशा ठरवण्यासाठी त्या नारायणगाव या ठिकाणी आलेलो आहोत. सध्या तमाशांचे दर कसे आहेत? काय महागाई वाढली, काय वाढले किंवा काय? तमाशाचे दर साधारणपणे दरवर्षी सालाबादप्रमाणेच आहेत. आणि जे लोकनाट्य आहे त्या लोकनाट्यांमध्ये असणारे जे कलाकार आहेत त्या कलाकारांचा आणि त्यांच्या रावटीचा एकंदरीत खर्चाचा विचार केला तर सरासरी ते दर त्यांनी कायम ठेवलेले आहेत आजही. नक्की जेव्हा तुम्ही पाहिलं की कुठेतरी खर्चाचा जर ताळमेळ बसवला तर या ठिकाणी तमाशा कलावंतांच्या ज्या अडचणी आहेत त्या मोठ्या वाढलेल्या पाहायला मिळते. मात्र एकंदरीत पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, बारामतीमध्ये मात्र या ठिकाणी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी याचा जो फटका आहे तो मात्र तमाशा कलावंतांना होताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण अभिषेक सामी सुनील TV9 मराठी, नारायणगाव, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.